राज्यामधल्या शेतकऱ्यांसाठी बळीराजासाठी एक मोठी बातमी आहे, कारण ज्या पद्धतीने आपण मराठवाड्यामधला पूर बघितलेला होता त्या सगळ्या पूरग्रस्तांसाठी एक आता मोठी मदत सरकारकडून केली जाणार आहे आणि या संदर्भातली एक मोठी घोषणा अगदी काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी केली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। खत लिंकिंगवरून कंपन्या तसेच विक्रेत्यांमध्ये ब्लेम गेम खेळला जातोय। शेतकऱ्यांच्या लूट प्रश्नी संघटनाचे एकमेकांकडे बोट दाखवले जाते। सोयाबीनच्या नोंदणीला 1 महिन्याची मुदतवाढ मिळालेली आहे, कारण आता सोयाबीनची हमीभावाने विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यास 31 जानेवारीपर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। वनवे, दुष्काळ, वादळे, पुरामुळे 120 अब्ज डॉलरचा फटका बसलेला आहे। जगभरामधील स्थिती असून ख्रिश्चन ॲडचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला। तसेच भारत पाकिस्तानमध्ये पुरामुळे 1860 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे। प्रधानमंत्री आवास योजनामधील 1271 लाभार्थ्यांचे 2.25 कोटी रुपये थकलेले असून चाकूर परिसरामध्ये स्पर्श प्रणालीमुळे घरकुल लाभार्थी आले अडचणीमध्ये। हरभराला फुलोऱ्यामध्ये अळीच्या प्रादुर्भावाची भीती व्यक्त केली जाते। वातावरणातील बदलाचा हा परिणाम होत असून कृषी विभागाने मार्गदर्शन करणे गरजेचे ठरणार आहे। तूर पीक सोंगणीला आला वेग, उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जाते। तुरीला योग्य भाव मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। परिमंडळातील 37,000 शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचा लाभ मिळतोय। जालना जिल्ह्यातील शेतकरी सर्वाधिक लाभार्थी। कांद्याने पुन्हा बिघडवले आर्थिक गणित, शेतकरी हतबल झालेले असून अर्थकारण कोलमडलेले आहे। पावसाचा उतार्यावरती सुद्धा परिणाम होतोय। ढोरा नदीवरील बंधाऱ्यामुळे शेतकरी जलसमृद्ध बनलेला असून दुष्काळी ढोरजळगाव परिसर बनला उसाचे आगार। युरिया खताचा ऑनलाईन बंपर स्टॉक, पण बाजारामध्ये तुटवडा भासत आहे। निलंगा तालुक्यामध्ये खत मिळेनासे झालेला आहे। लिंकिंगमुळे शेतकरी त्रस्त झालेले आहेत। रिंग रोड विरोधामध्ये मातुरीतील शेतकऱ्यांची एकजूट दिसून येते। सर्वेक्षण तातडीने थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले आहे। बांगलादेशामध्ये हिंदूची घरे पेटवण्याचे सत्र सुरूच असून अनेक घटनांमुळे अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे। वीज पुरवठ्याच्या समस्येने शेतकऱ्यांवरती रात्री जागण्याची वेळ येते। रब्बी हंगामाची पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सतत सुरू आहे। आता शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ शेती सल्ला, महाविस्तारचे AI ॲप्लिकेशन ठरते शेतकऱ्यांसाठी वरदान। मुखेड परिसरामध्ये सुद्धा डीपी बंद, पिके कोमजलेली असून शेतकरी कर्जबाजारी होण्याची शक्यता वर्तवली जाते। नवीन डीपी बसवण्याची मागणी केली जाते। सोने चांदीच्या दरामध्ये तेजी बघायला मिळत असून आकर्षक परताव्यामुळे गुंतवणुकीकडे नागरिकांचा कल वाढलेला आहे। पशुवैद्यकीय दवाखाना कर्मचाऱ्यांअभावी आजारी पडलेले असून भोकरदन तालुक्यातील चित्र, जनावरांना उपचार मिळेना। स्वाधार मंजूर एकाला लाभ दिला दुसऱ्याच विद्यार्थ्याला, समाज कल्याण विभागातील धक्कादायक प्रकार, पाठपुराव्यामुळे प्रकार उघडकीस आला। रखडलेली दूध बिले शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास लवकरच सुरुवात होणार आहे, कारण स्वाभिमानीचा दणका आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची पळापळ सुरू झाली। ऑगस्ट 2024 पासून बिलासाठी सुरू होती भटकंती। आर्थिक कोंडीमध्ये सापडलेल्या बळीराजाला मोठा दिलासा। रोजगार हमी योजना राष्ट्रीय कायद्याचा नवा अध्याय सुरू असून सांगलीमध्ये योजनेचा जन्म झालेला आहे। विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण कायद्यानुसार मंजुरी देण्यात आली। शेतकरी कर्जबाजारीपणामुळे नागरीकरण वाढलेले असून सर्वाधिक वेग हा महाराष्ट्रामध्ये आहे। शेती व्यवसायाकडे पाठ फिरवण्याचा फटका बसतोय। FRP वाढली असून पदरामध्ये नाही पडली। दक्षिणा, खुलाशी आणि एंट्रीच्या नावाखाली लूट सुरू आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चारी बाजूंनी आर्थिक कोंडी केली जाते। अतिवृष्टी, महापुरामुळे बाधित मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आहे। 3 महिने उलटून सुद्धा सरकारच्या अनुदानापासून वंचित आहे। 8 दिवसांमध्ये अनुदान, असे दहाडे म्हणाले। मनमाडला 15 दिवसांपासून घरगुती गॅस टंचाई, गॅस वाहतूक टँकर करार मुदत संपल्यामुळे पुरवठा ठप्प झाला। KYC साठी उरले अवघे 2च दिवस, लाडक्या बहिणींची लगबग सुरू असून अंगणवाडी सेविकांवरती कामाचा ताण आता वाढल्याचे चित्र दिसून येत आहे। केळी पिकांवरती वाढला विविध रोगांचा प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल झालेले असून केळी पट्ट्यामध्ये मोठे नुकसान झालेले आहे। साखर प्रश्नी शहा यांच्यासोबत बैठक घेणार, शरद पवार यांचे आश्वासन। VSIच्या सर्वसाधारण सभा संपन्न झाले।
पंजाबच्या शेतीवरती कर्जाचा बोजा 1 लाख कोटींवरती गेलेला आहे. राज्य सहकारी बँकाकडून घेतले 10,000 कोटी रुपयांचे कर्ज. ऊस दर कायदा अभ्यास समितीचा अखेरचा विस्तार. समितीमध्ये सहकारी आणि खासगी साखर कारखान्याच्या प्रतिनिधींचा समावेश केला जातोय. सुधारणा सचिवाचे काम किचकट आहे. चारित्र्याच्या संशयामधून पत्नी व 4 वर्षीय मुलाचा निर्घुण खून करण्यात आला. मेहकरमध्ये कौटुंबिक कलहाचा कळस. महिला व चिमुकलीवरती एकाच चितेवरती अंत्यसंस्कार करण्यात आले. शिक्षक भरतीमधील प्रमाणपत्र अटीमुळे हजारो मराठा उमेदवार होणार बेरोजगार. खुल्या प्रवर्गामधून तीव्र नाराजी व्यक्त होते. SEBC EWS प्रवर्गामध्ये प्रमाणपत्र सादर करावे लागणार. केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा. शरद पवार यांच्याकडून मागणी केली जाते. केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेणार. अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली 2.79 लाख कोटी रुपयांची भरपाई. KGD6 ब्लॉक प्रकरणी रिलायन्स BP विरुद्ध सरकार आक्रमक झाले. नुकसान भरपाईची मागणी केली जाते. सावरगाव धरणाचे पाणी रब्बीसाठी नदीपात्रामध्ये सोडा. शेतकऱ्यांसाठी या अकोला येथील जलसंधारण विभागाच्या कार्यालयामध्ये सावरगाव परिसरातील शेतकऱ्यांचे आंदोलन. फळबाग लागवडीमध्ये वाशिम पिछाडीवरती असून राज्यामधील वाशिमचा वाटा केवळ 1.11% आहे. फळबाग क्षेत्राच्या सुमारे 84% क्षेत्रावरती संत्र्याचा आहे. 15,515 हेक्टरवर फळबाग लागवड मर्यादित आहे. खुल्या बाजारामध्ये कापसाची कवडीमोल दराने विक्री होते. हमीभाव आणि बाजारभाव तब्बल 700 रुपये प्रति क्विंटलची तफावत दिसून येत आहे. परिपक्व होण्यापूर्वीच तुरीला अमरवेलीचा विळखा. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. शहराकडे धावण्याची आता गरज भासणार नाही, कारण जनआरोग्यामधून गावामध्ये सुद्धा उपचार होतोय. टाके देण्यासह विविध सेवा नव्या वर्षांपासून अंमलबजावणी होणार. नळगंगा नदीकाठच्या दाताड्यामधील शेकडो कुटुंबाचे पुनर्वसन रखडलेले असून धरणाचे पाणी आणि अवकाळी पावसाने धाकधूक कायम आहे. पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध नाही. 3,750 शेतकरी आता नैसर्गिक शेती फुलवणार. सरकार अनुदान देणार. वाशिम जिल्ह्यामध्ये 30 गट सक्रिय झालेले असून प्रत्येक गटामध्ये 125 शेतकरी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. आलेगाव तालुक्यामध्ये करडईच्या पिकांकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. करडई लागवड हद्दपार झालेली असून पारंपरिक तेल उद्योगाला फटका बसलेला आहे. नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. हरभऱ्याच्या भाजीला बाजारामध्ये मोठी मागणी वाढलेली असून शेतकऱ्यांना दुहेरी उत्पन्नामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. CCIच्या धोरणामुळे अनेक शेतकरी कापूस विक्रीपासून राहत आहेत वंचित. स्लॉट बुकिंगची वेळ वाढवा, अन्यथा आंदोलन होणार. तळवाडे दिगर येथे शेतकऱ्यांनी केले शोले स्टाईलमध्ये आंदोलन. अवकाळी अनुदान यादीमध्ये घोळ असून ग्रामसेवकांवरती उडवाउडीची उत्तरे दिल्याचा आरोप होतोय. कारवाईची सुद्धा यावेळी त्यांनी मागणी केली. शेतीची कामे आता ठेकेदारी पद्धतीने होणार. काम लवकर उरकण्यावरती भर दिली जाते, कारण थंडीमुळे शेती कामावरती प्रतिकूल परिणाम होत आहेच. वाढलेली मजुरी दराचा सुद्धा शेतकऱ्यांनी मोठा चिंता भासवत आहे. प्रथमच 23 साखर कारखान्यांचा 3,000 रुपये दर जाहीर करण्यात आला. यंदा ऊसाला मिळतोय चांगला दर. इतिहासामध्ये उच्चांकी 36 कारखान्यांचे गाळप. गावामधील पाणी पुरवठा योजना ही सोलरवरती. वीज बिले ग्रामपंचायतींना भरावी लागणार. मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागारांनी साधला संवाद. तुरीचे उत्पादन कमी असून सुद्धा दर मात्र हे पडलेलेच आहे, कारण बाजारामध्ये हमी भावापेक्षा सुद्धा आता कमी भाव मिळत आहे. दुधनी बाजार समितीमध्ये गतवर्षी 9,000पर्यंत भाव मिळत होता, तर यंदा अब तक 6,400 ते 7,200 रुपयांचाच दर मिळतोय. एका गावच्या लाभार्थ्यांची नावे अनेक गावांमध्ये. लाखोंचा भ्रष्टाचार. दुष्काळ अनुदानामध्ये अफरातफर दिसून येते. तहसील कर्मचाऱ्यांसह लेखनिकांचा सुद्धा सहभाग असल्याचे चित्र दिसून येत आहे. गरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार. 1271 लाभार्थ्यांना 2,464 ब्रास वाढू. मोफत वाटप सुरू असून जिल्हा प्रशासनाकडून प्रक्रिया. रब्बी पिकांनी फुलवल्या शेतकऱ्यांच्या आशा. औंढा तालुक्यामध्ये 41,570 हेक्टर क्षेत्रावरती पेरणी. जालना बाजारपेठ. खाद्यतेल आणि सर्किट हेप मागलेली असून 300 रुपये प्रति क्विंटलची भाववाढ झालेली आहे. शेंगदाण्यांमध्ये झाली. तेरू प्रकल्पाच्या डाव्या कालव्यामध्ये पिकांसाठी पाणी सोडा. लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची पाणी सोडण्यासाठी मागणी केली जाते. सोयाबीनचा दर पोहोचला 4,850 रुपयांवरती. कापसाच्या भावातील चढउतार कायम असून हमीभावाकडे प्रशासनासह व्यापाऱ्यांचा सुद्धा कानाडोळा होतोय. मुंगाची वाढ खुंटली. शेतकऱ्यांनी पिकामध्ये चालवला ट्रॅक्टर. वनवली परिसरामध्ये कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यांचा मूग पिकाला मोठा फटका बसतोय.
धानाचे भाव 200 रुपयांनी घसरले. शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडतोय. व्यापाऱ्यांची एकजूट असून शेतकऱ्यांची कोंडी होते. 1.5 किलोचे सर्रास कपात केली जाते. हमी भाव जाहीर पण अंमलबजावणी होत नाही. कर्मा सलून कारागीर टूलकिट पासून वंचित आहे. प्रशिक्षणाला लोटले 2 वर्ष, कुणीच लक्ष देईना. च्या जखमीवरती अखेर फुंकर. 56 कोटींची मदत थेट खात्यामध्ये निधी. 50,000 हेक्टरवरील पिकाला फटका बसलेला असून पोर्टलवरती याद्या अपलोड न झाल्याने मदत वितरण रखडलेले आहे. कृषी विभाग म्हणतो सिम कार्ड घ्या. सहाय्यक म्हणतात आधी लॅपटॉप द्या. तांत्रिक वादामध्ये रखडली महत्त्वाकांक्षी योजना. गतवर्षी 5.25 लाख क्विंटल धान खरेदी. यंदा सुद्धा खरीपामध्ये विक्रमी उलाढाल होणार. बोनसच्या आशेने शेतकऱ्यांचा प्रतिसाद. 9 कोटींच्या चुकाऱ्यांमुळे 50,000 शेतकरी अडचणीमध्ये सापडले. धान खरेदी सुरू पण निधीच मिळेना. 1,26,000 शेतकऱ्यांनी केली नोंदणी. जनसमर्थवरती करा पीक कर्जाचा अर्ज. पात्र शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड. राष्ट्रीयकृत बँकाकडून देण्यात येते सुविधा. धानाला 3,500 रुपये दर जाहीर करा. धान उत्पादक शेतकरी संघ मुख्यमंत्र्यांना पाठवले मागण्यांचे निवेदन. KYCमुळे लाभार्थी लाडक्या बहिणींचा जीव लागला टांगणीला. 31 डिसेंबर ही शेवटची तारीख. नागपूर जिल्ह्यामध्ये केवळ 5,614 क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आली. नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ फिरवलेली असून किमान आधारभूत किंमत खरेदी प्रक्रिया. सोयाबीन खरेदीचे हमीभाव केंद्र हे नावापुरतेच असून 500 क्विंटल सोयाबीन खरेदी विक्रीच्या बोकांडी. राज्यामध्ये गेल्या वर्षींपेक्षा 1.82 कोटी टन ऊसाचे जादा गाळप. उतार्यामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यामध्ये नंबर 1. कोल्हापूर सांगली रस्ता भूसंपादनाची मोजणी 5 दिवसांमध्ये पूर्ण करा. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश. खासगी जमिनींना 2 गुणांक दिल्याने मार्ग मोकळा. 12,310 शेतकऱ्यांच्या हाती त्यांच्या जमिनीची आरोग्यपत्रिका. शेती पद्धतीत सुधारणा करण्याची संधी मिळते. खतांचा वापर पिकांच्या नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार. नुकसानग्रस्तांना वर्षभरामध्ये केलेल्या मदतीने गाठला उच्चांक. 5.5 लाख बाधितांसाठी 435 कोटी रुपयांची मदत. KYCने रोखली टक्केवारी. अनुदान घोटाळ्यामधील रक्कम भरण्यास शेतकऱ्यांना मुदतवाढ दिली जाते. पिंपळगाव खुर्द अनुदान वाटपातील गोंधळाबाबत तहसीलदारांचे शेतकऱ्यांना आश्वासन. सावड तालुक्यामधील शेतकऱ्यांची आता रब्बी हंगामावरती आशा. खरीपाचे नुकसान होत असून शासनाकडून मदतीची प्रतीक्षा केली जाते. कर्जाच्या ओझ्यामधून बळीराजाची नवी उभारी. साक्रीमध्ये शासकीय मका खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला. तालुक्यातील 763 शेतकऱ्यांनी केली नोंदणी. शासनाच्या निकषानुसार मका खरेदी केली जाणार. अल्पभूधारकांसमोर ऊसतोडीचा गंभीर प्रश्न. अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोर हा प्रश्न उभा आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.